कार्तिक महात्म्य अध्याय 24. श्री गणेशाय नमः. पृथू म्हणतात, नारदा, कृष्ण व वेण्या यांच्या तीरी शिव विष्णू यांच्या वाण्याच्या देहातून पिशाचिन कलेला काढून टाकली असे आपण पूर्वी सांगितले. तर हे धर्मज्ञा, हा प्रभाव त्या नद्यांचा की त्या क्षेत्रांचे सामर्थ्य हे आपण मला सांगा, कारण मला त्या सामर्थ्याचा मोठा चमत्कार वाटला. नारद म्हणतात, ही कृष्णा नदी प्रत्यक्ष विष्णूचे स्वरूप व वेण्या शिवस्वरूप अशा आहेत. त्या कृष्ण वेणीच्या संगमाचा महिमा वर्णन करण्यास चतुर्मुख ब्रह्मदेवही समर्थ नाहीत. तथापि कृष्णा वेणींची उत्पत्ती तुला सांगतो, ऐका. पूर्वी चाक्षुक मणूच्या मन्वंतरामध्ये रम्य अशा सह्याद्री पर्वताच्या शिखरावर यज्ञ करावा असा विचार करून ब्रह्मदेवाने त्या यज्ञाकरिता सर्व देवास बोलाविले. त्यांच्यासह त्याने यज्ञाची तयारी केली. विष्णू शंकर यांसह आपण त्या पर्वताच्या शिखरावर आला. तेथे भृगु आदी करून सर्व ऋषींनी उत्तम ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मदेवाला यज्ञ दीक्षा देण्याकरिता तेथे आदराने सभा भरविली. तेव्हा ऋषी ब्रह्मदेवाने थोरली स्त्री सावित्री हिला बोलाविले. झाले. तिला येण्यास उशीर लागला. तेव्हा भृगु विष्णूला विचारते झाले. भृगु म्हणतात, हे विष्णू, सावित्रीला आपण बोलाविले तरी ती लवकर का येत नाही? मुहूर्त संपण्याची वेळ आली. दीक्षाविधी कसा संपूर्ण होणार? विष्णू म्हणाले, सावित्री लवकर येत नाही तर गायत्री येथे आहे. तीच कडून कार्य पूर्ण करावे. पुण्यकारक ब्रह्मदेवाची ही पत्नी नाही काय? नारद म्हणतात, या विष्णूच्या म्हणण्याला शंकरांनीही अनुमोदन दिले. हे भाषण ऐकून भृगुने ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूला गायत्रीला बसवून पुण्यहवडा वचनादी यज्ञाचा दक्षाविधी केला. हे राजा, ते ब्रह्मदेवांच्या दक्षाविधीचे काम ऋषी चालवित आहेत. इतक्यात त्या यज्ञस्थळाला सावित्री आली. हे राजा, तेव्हा ब्रह्मदेवासह गायत्रीला दक्षाविधी झाला असे पाहून सवदी मत्सर मनात येऊन रागाने सावित्री बोलती झाली. सावित्री म्हणते, जेथे पूजेला योग्य नाही त्यांची पूजा होते, पूज्य आहेत त्यांचा अपमान होतो, तेथे दुष्काळ, मरण व भय ही तीन उत्पन्न होतात. तेथे दुष्काळ, मरण व भय ही तीन उत्पन्न होतात. माझ्या स्थानावर या माझ्याहून धाकटीला पूर्वी बसविले, म्हणून तुम्ही जड देहाचे असे नदी रूप व्हाल. ही गायत्री ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूला माझ्या आसनावर बसली असून लोकांना न दिसणारी अशी गुप्त रूपी नदी होऊन राहील. नारद म्हणतात, याप्रमाणे खरेचा शाप ऐकून संतापानेच जिचे ओठ थरथर कापतायत अशी गायत्री उठली व देवाने निवारण केले असतानाही तिने सावित्रीला शाप दिला. गायत्री म्हणते, ब्रह्मदेव जसा तुझा पती तसा माझाही पती आहे. असे असता तू मला व्यर्थ शाप दिलास, तर माझ्याप्रमाणे तूही नदी हो. नारद म्हणाले, राजा, तेव्हा मोठा हाहाकार झाला. शंकर, विष्णू आदी करून सर्व देव सावित्रीला नमस्कार करून तिची विनंती करू लागले. देव म्हणाले, हे देवी, ब्रह्मादिक सर्व देवांना तू शाप दिलास की आम्ही आता सर्व जड अशा नद्या होऊ. परंतु आम्ही जड नद्या झालो तर त्या योगाने आमचे व्यवहार बंद राहून हे त्रैलोक्य खरोखर नाश पावेल. तू फार अविचाराने दिलेल्या या शापाचे निवारण कर. सावित्री म्हणाली, हे देव हो, तुम्ही यज्ञाचे आरंभी गणपती पूजन केले नाही, म्हणून तुझ्या क्रोधापासून विघ्न उत्पन्न झाले असे वाटत आहे. आता माझे भाषण कधीही खोटे होऊ शकणार नाही, म्हणून हे देव हो, तुम्ही आता अंश रूपाने नद्या व्हा व आम्ही दोघी सवती पश्चिमेकडे वाहणाऱ्या अशा अंश रूपाने नद्या होऊ. नारद म्हणाले, हे राजा, असे तिचे भाषण ऐकून त्या काली ब्रह्मा, विष्णू व शंकर हे आपापल्या अंशाने नद्या झाल्या. त्या नद्यात विष्णू, कृष्ण नदी, शंकर वेण्या नदी व ब्रह्मदेव ककुंदती कोयना नदी याप्रमाणे पृथक अंशाने नदीरूप झाले. सर्व देवही आपापल्या अंशाने सह्याद्री शिखरापासून निरनिळ्या लहान लहान नद्या झाल्या. देवांचे अंश ते पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या व त्यांच्या स्त्रियांचे अंश त्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या असे शेकडो उद्गत प्रवाह झाले. गायत्री व सावित्री या जुळणे पश्चिमेकडे एक प्रवाहाने वाहणाऱ्या नद्या झाल्या व त्या एकत्र असल्याकारणे सावित्री हे एकच नाव पावल्या. ब्रह्मदेवाने यज्ञाच्या वेळी जेथे विष्णू व शंकर यांची स्थापना केली ते तेथे महाबळेश्वर, अतिबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले, ज्यामध्ये सर्व ब्रह्मादिदेव आपापल्या अंशाने राहतील. त्यातील कृष्णा व वेण्या या दोन नद्यांचे महात्म्य वर्णन करण्यास मी समर्थ नाही.
हे पापहरण करणारे कृष्णावेणीचे महात्म्य जो भक्तीने श्रवण करेल किंवा दुसऱ्याला श्रवण करवेल त्या मनुष्याला त्यांचे दर्शन, स्नान व यात्रा केल्याचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल. येथे श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य चतुर्वेशोध्याय चरणार्पणमस्तु.